झोपडपट्टीत राहणाऱ्याला कायदा वेगळा असा भेदभाव झालेला आपला. मग त्या ठिकाणी आज खरोखरच हे चौगुले साहेब, आदरणीय आमचे सोनवणे साहेब, ह्या लोकांनी मला ताबडतोब, आम्ही पुण्याला कुठेतरी होतो, त्या ठिकाणी मलाही फोन केले. सोनवणे साहेबांनी, दादा तुम्ही कुठे ताबडतोब या, जरा भेटत चर्चा करायची. मी गेल्यावर त्यांनी सांगितले की असा टेंडर निघालेले, तिघ विभागाची झोपडपट्टीची ती वेगळं टेंडर निघाले, सोनवणे साहेबांची राबाड्याची हिरेची वेगळे टेंडर निघाले, आणि माफेपासून शिवाजीनगर पर्यंत टेंडर आपला एक निघाले. त्या टेंडर मध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी गुरुने सांगितले, जर आपल्याकडे 100% घर आहेत, 100% मधून फक्त 20% घर पात्र आहेत, बाकी सगळे झोपडपट्टी तोडायचे. एमआयडीसीने असा हा डाव रचलेला होता. त्या ठिकाणी हा जागा म्हणजे एक लोकांच्या डोळ्यात, ते मी बोलत नाही, काही लोकांच्या डोळ्यात म्हणजे काय त्यांचे नजर लागले आपले, पण हे कधी जातील आणि इथं आम्ही कधी कुठं तर काहीतरी करू, असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. गुरुने तर सगळं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी आपण राहतो किती वर्षापासून इथं, माझा लहानपणा झाला, सगळे लहान ते मोठे इथं झालो. आज 50 ते 60 वर्ष झाली या झोपडपट्टीला. आज जर कुणी जरी एमआयडीसी कुठली टेंडर काढून जर आपल्याला काढायचे प्रयत्न करत असाल, भविष्यात होऊ देणार नाही. तर मी जीव जरी गेलं तरी चालेल, पण त्या ठिकाणी ह्या पद्धतीनं आपण पण जागरूक. कधी तुम्ही 4-4 माळ्या बिल्डिंग मध्ये कधी एक कप चाय नाही पिले, पण असे दुसरे कोण असते ना आपल्याला बरोबर ते लावून गेले असते. पण ह्या वेळेस तुम्ही सगळे एकत्रित पाहिजे, सगळे जागरूक आहे. हे लढाई आपली माझी एकट्याची नाही, आमची बरं वाईट होऊ शकते. मलाही कमी करणार नाही ते लोक मारायला, इथपर्यंत उतरलेले आहेत. पण त्या ठिकाणी तर फक्त आवाज उठवला कोण आहे, सुरेश कुलकर्णी, त्याला संपवा, सगळे गप होते. चालेल का असं? मग तुम्हाला एकत्रित पाहिजे सगळे. ह्या लोकांनी एवढे शेर खायच्या चक्करमध्ये गेले, एवढं घड्याळ हरकत. मला एकच म्हणायचं, आपण सगळे जागृत राहिलो, तुम्ही मायकाला इथं कोणी काय करू शकतो. आपली सगळी तयारी आहे का? उद्या मी जर गेलो तरी तुम्ही एकत्रित यायला पाहिजे. उद्या मी असं नसं इथं टेंडर बद्दल तुम्हाला बोललो. आता इथे टेंडर आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब, आदरणीय मुख्यमंत्री, या सगळ्यांनी हे टेंडर रद्द केलेले की आपले मोर्चा त्या ठिकाणी सोनवणे साहेबांची ताकद, त्या ठिकाणी चौगुले साहेबांची ताकद, इकडं सुरेश कुलकर्णी, याच्यामुळे हे कुठेतरी आपण एकत्रित झालो म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी ते टेंडर रद्द झालं. महापालिका स्थापना झाल्यापासून आपण बघतोय किती लोक काम करतात इथं. फक्त त्यावेळेस आपण कुठंतरी इलेक्शन आला, काय आला, तो अमुक समाजाचं, तो ह्यो समाजाचं, तो समाजाचं आपण कुठेतरी बळी पडतो. पण अशा वेळेस ते लोक येतात का, काय येत नाही ते त्याला माहिती आहे का, भेटत नाही. पण त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला जागृत राहायला लागेल. मी अजूनही सगळ्याला सांगतो, जेंट्स असू दे, लेडीज असू दे, सगळे जर ह्याच्यात उद्या जर हे टेंडर रद्द झालंय, आपण मान्य करू, उद्या हे कधीही काढू शकतात, हे कधीही काही करू शकतात. त्या ठिकाणी आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे. राहिली दुसरी गोष्ट, आता टेंडर रद्द केले आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, सगळ्यांनी ते टेंडर रद्द केले असं ऐकायला आलेले. तसं सोनवणे साहेबांचा, चौगुले साहेबांचा पण फोन आला किंवा टेंडर रद्द केले. चला हे विषय वेगळी. गेले डम्पिंग ग्राउंड कोपरखेड्याला होता, कोपरखेड्याला असताना तिथले लोकांना त्रास व्हायचे. तिथले काय सिटी मधले म्हणजे लोक मोठे स्टँडर्ड लोक, त्याला वास येते. त्या ठिकाणी वास येत असताना ते डम्पिंग ग्राउंड तिथून बंद करून तुर्बेला आणले. मला सांगितले की हे फक्त 2-4 महिने राहील, नंतर आपण काढून टाकू. त्या ठिकाणी तुर्बेला आल्याबरोबर त्या ठिकाणी निसर्ग गार्डन बनवले, खूप मोठं निसर्ग गार्डन बनवले. त्या ठिकाणी मी सभागृहामध्ये समजलं तुम्हाला, सभागृहात मी सभाही चालू देतो. मला बोलायचं इथं काय बोलायचं, इथं बोलायला आता मी तिथे सभागृहात बोलायचं, सभागृह पण चालू देत नव्हतो मी, स्टँडिंग चालू देत नाही. त्या ठिकाणी मी पत्रेवर तर भरपूर पडलेले डम्पिंगच्या विरोधात. त्या ठिकाणी असं सांगण्यात आलंय काही लोक आपलीच विरोधात की सुरेश कुलकर्णीच सगळे डम्पिंग ग्राउंड काम करतो, तोच त्याची मशिनरी, त्याची डंपर, तोच कॉन्ट्रॅक्टर. ते कुठला हरामखोर करत होते मला माहिती, आणि त्याची मलिदा कोण खात होते हेही माहिती, पण आपल्याला त्या विषयावर जायचं. पण त्या ठिकाणी इथं आल्यावर इथेही मला सांगितलं की हे डम्पिंग बंद करू. आपण शाळेच्या बाजूला आपण गेले ना, बरेच वेळ गेलो, भरपूर वेळेस आपण मोर्चाही काढलो. त्या ठिकाणी आता शाळा, हॉस्पिटल आहे त्या बाजूला, त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आपण बंद करून परत महापालिकेने 100 करोड रुपये दिले. त्या ठिकाणी हनुमान नगरचे इथे गेले. मग फरक काय पडलं नाही. त्या ठिकाणी ह्या खिशातून काढले, ह्या खिशात टाकले, अशी परिस्थिती झाली. तर मी त्यांना सांगितलं होतं की त्या ठिकाणी सिडकोची क्वारी बंद पडलेली. सिडकोची क्वारी आमची मागच्या वेळीची आमचे नार्वेकर साहेब होते कमिशनर, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची मीटिंग झाली. मी स्वतः मीटिंगला होतो. आमचे शिवराम पाटील साहेब होते, बरेच लोक होतं. त्या ठिकाणी ते फॉलोअप केले. स्वतः उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी
त्यांनी सांगितले की शिडकुशी मीटिंग करा, चर्चा करा, जे काय असेल ते विषय संपून टाका. त्या ठिकाणी आदरणीय नार्वेकर साहेबांनी त्या ठिकाणी शिडकुशी मीटिंग केले, सगळे चर्चा झाली आणि अचानक त्या बिचाराची बदली झाली. मग ती परत मीटिंग लावायची होते सीएम कडे. त्यांची बदली झाल्यामुळे त्यांनी सिडकोची त्यांची मीटिंग झाली. सिडकोनी सांगितले शासनाचं जागा आहे ती तुम्ही घेऊ शकता. पण त्याच्यानंतर महापालिकेने पाठपुरावा केलेला नाही. पाठपुरावा केले नसल्यामुळे परत ते बोकडे आता अजून एक नवीन प्लॉट आणले. आज पहिला सील, दुसरा सील, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा सीलवर सील टाकतात ते. त्या ठिकाणी कायद्यात ते बसत पण नाही. पण त्या ठिकाणी हे आता वेस्ट टू एनर्जी प्लांट येणार आहे. आज सेग्रिगेशनची प्लांट चालू आहे. त्या सेग्रिगेशनची प्लांट फक्त नावाला येते. फक्त कचरा आणतात, नवी मुंबईत तिथं टाकतात, तिथून लँडफिल साईडला जाते. त्या ठिकाणी 400-500 रुपये टन त्याला देतात फुकटची. त्याची मलाई कोण खाते मला माहित नाही, लेकिन सुरेश कुलकर्णी बिल फटते. पण त्या ठिकाणी ती सेग्रिगेशनची प्लांट तिथं काहीच होत नाही. फक्त कचरा तिथून आणतात, तिथं टाकतात प्लांटमध्ये उचलतात, डम्पिंग ग्राउंड आपल्या लँडफिल साईडला जातो. मग त्या ठिकाणी महानगरपालिकेने असा दाखवतो, आज शासनाकडून भरपूर बक्षीस घेतलेले आहेत त्यांनी. आम्ही शासनाला पण उल्लू बनवतोय. पण त्या ठिकाणी असं झालं तर सेग्रिगेशनच्या प्लांट मध्ये फक्त आमची 5% कचरा वेस्टेज उरते आणि त्यांच्याकडून असं खोटं बोलून असे आपण बक्षीस घेतो. अशी परिस्थिती निर्माण आहे. आज त्या ठिकाणी मी पुण्याला गेलो होतो. पुण्याला जाऊन आलो हे प्लांट बघायला. ही प्लांट बघितले. ते प्लांट मध्ये की कचरा जाळतात. काय की सांगितलं होतं आता मध्ये काय टीव्हीला बातमी आली होती, कचरा काय जळत नाही. मग कचरा जळत नाही तर मग काय होणार आहे त्याचं. ज्यावेळेस हे कचरा जाळतील ते प्लांट आला तर आपल्याला 500 मीटर पर्यंत आपल्याला इथं राहू शकत नाही. राहू शकतो पण त्या ठिकाणी ह्या झोपडपट्टीचे जी कार्बन वगैरे उडतो त्या आरोग्याला धोकादायक आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी हे टेंडर पण झाले. पण टेंडर झाले मग मला मर्सिडीज गाडी भेटली. मला कमिशन मध्ये मर्सिडीज गाडी भेटली आणि एक मर्सिडीज गाडी परत एक इनोवा काय आपले काय कुठे स्कॉर्पिओ पण गाडी भेटली. 2 गाड्या भेटल्या. चालेल ना तुम्हाला भेटलं तर मला आता काय सांगण्यात काय आहे ते पण सांग. मी विरुद्ध 15 वर्षापासून करतोय. आणून इथं बोगवण्यावर बसव. एकदा तरी तुम्ही मदत करा. जरा तुम्ही इथले नेते, तुमची इथले सगळे परंपरा तुमची इथं चालते, सगळे काय सगळ्या नेत्याला मी विनंती करेन. विरोधकाला पण बोलून, सत्ताधारीला पण बोलून, डम्पिंग हटवान जा दुसरीकडे टाका बघू. करा ना. मी विरोध करताना एकदा तिथे करून दाखवा. याच्यामुळं ही जर प्लांट आला त्या ठिकाणी हा आपल्याला इथं झोपडपट्टी परत डेव्हलप होणार नाही. बफर झोन डिक्लेअर होईल, झोपडपट्टी राहील. असे ते बोलत नाही केडे मकोडे की जसं तुम्ही मरेंगे. पण कस्टल डेव्हलपमेंट वगैरे दुसरं कुठलाही डेव्हलप होणार नाही. पण ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकत्र यायला पाहिजे. डम्पिंगचे प्रश्न असेल, त्या ठिकाणी SRA प्रश्न असेल, त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना उभं राहायचे. त्यात ह्या झोपडपट्टीवर सगळ्यांचे डोळे बसतात. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।